बघताय काय, तुम्हाला गरज पडली की कमळी आठवते, आणि कमळी जेव्हा संकटात असते तेव्हा कुठे गायब होता रे सगळे? कुठे होता हे गाव? कमळीच्या आईवरून तिच्यावर आरोप करत होतात, तिच्या जन्मावर प्रश्न उचललात तुम्ही, तेव्हा नाही आठवलं का कमळी किती चांगली आहे ते? आबा कोण होते विसरलात का तुम्ही? हा, या गावात कोणालाही अडचण असली, कोणीही दुःखात असलं तर पहिले मदतीला धावून जाणारा माणूस म्हणजे आबा, आणि ही त्यांची नाते. आणि याच गावात लहानाची मोठी झाली आहे तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर. मुंबई युनिव्हर्सिटीत पहिली आली तेव्हा मिरवणूक काढलीत ना तुम्ही सगळ्यांनी तिची? तेव्हा कमळी तुमचा आदर्श होती, आणि आता अचानक तिचा बाप कोण आहे हा प्रश्न तुमच्यासाठी मोठा झालाय. माणूस महत्वाचा आहे का त्याचा भूतकाळ? कमळे, चुकलं ग, रागाच्या भरात काय बी बोलून गेलो. दादा अरे ठीक आहे, झालं ते झालं. आता या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मला स्वतःसाठी हुडकायची आहेत. हे बघ पोरी, तू जेव्हा एवढीशी होती ना तेव्हा या आबा तुला आणि सरोजला या गावामध्ये घेऊन आलत. सुरुवातीला 5-6 वर्ष प्रत्येक 15 दिवसातून एकदा, त्यानंतर महिन्यातून एकदा त्या पलीकडच्या गावातल्या पोस्टात जायचे. एकदा बी नियम चुकला नाही बघ. पोस्ट ऑफिस? ते काही तुम्हाला बोलले होते का की ते का जायचे, किंवा कोणाला काय पत्र बित्र काही बोलणं झालं तुमचं? नाही रे पोरा, काय नाही बोललं. ते का जायचे तिकडे ते त्यांनाच माहिती ना, त्याचा पोस्ट मारताना माहिती. कमळी, पोस्ट ऑफिस उघडं असेल अजून. चल आपण जाऊन बघूया, काहीतरी कळेल तिथे जाऊन. हां चल जा जा. कामिनी, आपल्याच माणसाच्या फोनची वाट बघत बसण्यापेक्षा, म्हणजे दुसऱ्यावर अवलंबून बसण्यापेक्षा स्वतःच फोन केला तर काय हरकत आहे? आता नाही बुवा शांत बसवत. हा त्या बोल ना. काय रे? नाही, तिकडे गेलायत, सगळं कार्य नीट पार पडलं ना? तुम्ही नीट पोचलात ना? हो, सगळं व्यवस्थित झालं. हां, बरोबर. निघालात की काय? नाही म्हणजे दोघंच येत आहे ना की? आत्या, जर आम्ही दोघेच गेलो होतो तर मग दोघेच असणार ना. हा काय प्रश्न आहे? काही नाही, म्हणजे असं आपलं सहज विचारलं. दोघंच म्हणजे काय की तुझी तब्येतही बरी नाही, नुकताच आजारातनं उठलेला आहेस तू, तब्येतीची काळजी घ्यायला हवी ना, म्हणून म्हटलं सोबत कोणी आणखीन काही येतंय वगैरे का तुझ्या, म्हणून विचारलं मी. बरं सावकाशी, काळजी घे, वाट बघते. हां, चला. हे प्रकरण मिटलंय म्हणजे ह्यांनाही कळलेलं नाही. सुटकेचा निश्वास टाकायला काही हरकत नाहीये. हा पण कामिनी, फार गाफील राहून चालणार नाहीये. इतक्या वर्षांची मेहनत आहे, ती अशी चटदिशी फुकट जाईल. दादा नमस्कार, मी कमळी मोहिते. मला जरा तुमच्याकडनं जरा माहिती पाहिजे होती. हे बघा, आता परवा या, कार्यालयाची वेळ संपली, उद्या पोस्ट बंद. दादा आओ ऐका की, अर्जंट काम होतं जरा, प्लीज ऐकून तर घ्या. अर्जंट होतं ना, मग लवकर यायचं ना. आता कार्यालयाची वेळ संपली, आता काहीच होणार नाही.
आणि सगळा स्टाफ पण गेलाय. आणि ते काका येणार होते म्हणून आम्ही थांबलो इथे, नाहीतर आम्ही पण निघालो असतो. दादा प्लीज ऐका ना, खूप अर्जंट काम आहे, प्लीज ऐका. बोला काय काम आहे? हां दादा, माझा आबा म्हणजे आमचा आजोबा हिंदूराव मोहिते. अहो त्यांना कोण नाही ओळखत, एक नंबर माणूस. गेल्या वर्षीच गेले. ऐकलं खूप वाईट वाटलं. मी इथे नोकरीला लागलो ना, मला त्यांनी खूप मदत केली. लय भारी स्वभाव आहे त्यांचा. सगळ्यांशी प्रेमाने हसत खेळत राहायचे ते. हां म्हणजे 10-12 वर्षापूर्वी इथं ते येत होतं. ते इथं काय यायचं आणि नेमकं काय काम होतं त्यांचं ते काय तुम्हाला माहीत आहे का? अहो आम्ही आता इथे नवीन आहे आणि तुम्हाला बोललोच मला 2 वर्ष झाले. आता 10-15 वर्षापूर्वी ते काय काम घेऊन यायचे ते आम्हाला कसं समजणार? दादा तुमचे काही जुने रेकॉर्ड्स असतील, काही नोंदी असतील, त्याच्यात असेल काहीतरी. हां ते असेल तर मिळेल. कारण का आम्ही सगळं कम्प्युटरमध्ये काम करतो ना. अहो मग तुमच्या कॉम्प्युटरमध्ये असेल ना डेटाबेस जुना. अहो काय साहेब, तुम्हाला ती दिसतंय का कम्प्युटर? अहो त्यासाठी तालुक्याला जावं लागेल. आता आतमध्ये स्टोरूममध्ये बघायचं असेल रजिस्टर तर उंदरांनी कुरतून टाकले असतील. हे बघा आता मला वेळ नाही आहे, जायची वेळ झाली. तुम्ही परवा या. अहो तो एक माणूस येणार आहे म्हणून मी थांबलोय. दादा ऐका की म्हणजे आम्ही आज जाऊन ते बघू शकतोय का? म्हणजे आता तुम्हीच म्हणला ना हो, तुम्ही कुणाची तरी वाट बघताय, तेवढ्या वेळात आम्ही बघून येतो की प्लीज. खरंच अर्जंट काम आहे आमचं. अहो तुम्हाला माहिती आहे ना आता वेळ झाले. दादा प्लीज प्लीज ऐका, जास्त वेळ नाही घेणार. दादा हो ऐका की, अहो थोडा वेळ फक्त. हां ठीक आहे, चला या माझ्या मागे या. या हे बघा इथे सगळं आहे, पटकन शोधा, माझ्याकडे वेळ नाही आहे. आई, कमळी आपल्या सोबतच मुंबईला आली असती तर बरं झालं असतं. हो रे, पण थोडा वेळ दे तिला. ती जी उत्तरं शोधायचं म्हणते ना, ती उत्तरं तिला मिळाल्याशिवाय ती नाही थांबणार. हे तिचं काम होऊ दे, मग आपण तिला आपल्या घरी घेऊन येऊ. तिला आता एकटीला ठेवणारच नाही मी. माझी नात म्हणूनच मुंबईला घरी घेऊन येईन. आई तू जाई, कमळी जे काही काम करते त्याच्यात तिला यश दे. अजून फरफट होऊ देऊ नकोस तिची.